तर ही गोष्ट आहे दिलीप आणि निलिमाची. दिलीप एका IT कंपनीमध्ये मोठ्या पदावर कामाला होता, त्यामुळे त्याच्याकडे पैसाही बक्कळ होता. ह्याच पैशातून त्याने लोणावळ्याजवळ एक घर विकत घेतलं होतं. ते त्यांना हॉलिडे होम म्हणून सजवायचं होतं. एखाद्या विकेंडला शहरापासून बोर झालो तर इथे येऊन आपण राहू, असं त्या दोघांनी ठरवलं होतं. निलिमासुद्धा एका IT कंपनीमध्ये काम करायची. तिलाही चांगला पगार होता, त्यामुळे ती दिलीपला म्हणाली की या घराचे हफ्ते वगैरे मीच भरत जाईल. त्यावर दिलीपही हो म्हणाला. असेच काही दिवस लोटले आणि शेवटी एके विकेंडला त्यांनी ठरवलं की आपण या विकेंडला आपल्या बंगल्यावर जाऊया. निलिमाही खुश झाली आणि तिने पॅकिंग करायला घेतली. 2 दिवसानंतर शनिवार होता. शुक्रवारी रात्रीच ते बंगल्यावर जाणार होते आणि सर्व टापटीप आहे का हे विचारण्यासाठी तिथल्या केअरटेकरला त्यांनी कॉल केला. त्याने आधी तर कॉल उचललाच नाही. शेवटी त्याने कॉल उचलला तेव्हा तो म्हणाला, हो साहेब, घराच्या रस्त्यानेच होतो, त्यामुळे कॉल उचलायला उशीर झाला. त्यावर दिलीप बोलला, अरे पण तू रात्री पण बंगल्यावर थांबायला पाहिजे ना. त्यावर तो काहीच बोलला नाही, फक्त घाबरलेल्या आवाजात म्हणाला, नाही साहेब, आज थोडी अडचण होती, त्यामुळे आज थांबलो नाही आहे. दिलीपला थोडे विचित्र वाटले, पण दिलीपला वाटले की बायकोची तब्येत वगैरे काही खराब असेल, त्यामुळे आज हा थांबला नसेल. दिलीप म्हणाला, ठीक आहे, बंगला व्यवस्थित आहे ना, आम्ही उद्या रात्री येतोय. त्यावर तो थोडा चमकून म्हणाला, उद्या रात्री? दिलीप म्हणाला, हो ठीक आहे साहेब, या तुम्ही, बंगला अगदी व्यवस्थित आहे. उद्या दुपारी मी परत जाऊन एकदा साफसफाई करून घेतो. त्यावर दिलीप ठीक आहे म्हणाला आणि त्याने फोन कट केला. काय साला विचित्र माणूस आहे, दिलीप स्वतः अशीच पुटपुटला. निलिमाने विचारले, काय झालं? काही नाही ग. त्याला विचारलं, बंगल्याजवळ आहेस का? तो म्हणतोय घरी जातोय. अगं याला बंगला सांभाळायसाठी ठेवला आहे ना, म्हणे नेहमी तिथेच राहायला पाहिजे, हा घरी का जातोय? त्यावर निलिमा म्हणाली, अहो असेल काही अडचण, ठीक आहे ना, बंगला स्वच्छ आहे की नाही? त्यावर दिलीप म्हणाला, हो म्हणत तर आहे की स्वच्छ करून ठेवला आहे, ठीक आहे उद्याच बघू आता. असं म्हणून दोघे झोपी गेले. शेवटी शुक्रवारची सकाळ उजाडली आणि मग दोघांची तयारी सुरू झाली. निलिमा म्हणाली, मी ऑफिसवरून आज लवकर येईल, 6 वाजता आपण जायला निघू. त्यावर दिलीपही म्हणाला, मी तर आज वर्क फ्रॉम होम घेतलं आहे, त्यामुळे तू आली की आपण लगेच निघू. तसे निलिमाने दिलीपला बाय केले आणि ती ऑफिसला जायला निघाली. संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तेव्हा दिलीप आधीच तयार होऊन बसला होता. ती म्हणाली, अरे वा, तुला तर बरीच घाई झालेली दिसते नवीन घरात जायची. दिलीप म्हणाला, हो मग काय, आठवडाभर ऑफिसची कटकट सहन केल्यानंतर आता एक विकेंड पाहिजेच यार. निलिमाही खुश झाली आणि ती लगेच आवरायला घेतलं. थोड्याच वेळात ती रेडी होऊन बाहेर आली. तसा दिलीप म्हणाला, क्या बात आहे मॅडम, आज तर खूपच कडक दिसताय. त्यावर निलिमा हसू लागली. दोघेही कारमध्ये बसले आणि आपल्या घराच्या दिशेने जायला निघाले. त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता आणि वातावरण अगदीच रोमॅन्टिक झालं होतं. दिलीप म्हणाला, छायला अजून काय पाहिजे, एकतर एवढं मस्त वातावरण, त्यातल्या त्यात आपण पहिल्यांदाच आपल्या बंगल्यावर जात आहे. निलिमाही हसून त्याच्याकडे पाहू लागली. त्यांचा प्रवास अगदी मस्त सुरू होता. त्यांच्या मूळ घरापासून ते घर साधारण 50 ते 60 किलोमीटर दूर होतं, त्यामुळे त्यांना 1-1.5 तास लागणार होता. त्यांनी एके ठिकाणी गाडी थांबवली आणि भजे वगैरे खाऊन ते पुढचा प्रवास करू लागले. काही वेळात ते त्यांच्या बंगल्यासमोर पोहोचले. समोर त्यांचा केअरटेकर उभा होता. त्याच्या हातामध्ये बंगल्याची चावी देखील होती. दिलीप त्याच्या जवळ जाताच त्याला म्हणाला, बंगल्याला कुलूप का लावली आहे? त्यावर तो म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काल घरी गेलो होतो तेव्हा कुलूप लावून गेलेलो आणि तुम्ही कालपासून आत्ता येता याचा अर्थ. त्यावर तो म्हणाला, साहेब माफ करा, पण ते बायकोची तब्येत ठीक नव्हती. त्यावर दिलीप फक्त एवढंच म्हणाला. त्याने केअरटेकरकडून चावी घेतली आणि म्हणाला, चला तुम्ही पण येताय ना आतमध्ये, सफाई केली आहे की नाही पाहायला. त्यावर तो म्हणाला, हो येतो, पण पण काय आता, मी 7 वाजेपर्यंत निघून जाईल. दिलीप म्हणाला, तुम्ही असे विचित्र का वागत आहात? तुम्हाला बंगल्याची काळजी घ्यायसाठी ठेवलं आहे आणि तुम्ही सारखे घरी जायची भाषा का करताय? त्यावर तो म्हणाला, साहेब तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का? दिलीप म्हणाला,
बोल. या बंगल्यामध्ये संध्याकाळनंतर थोडं विचित्र वाटतं हो. दिलीप हसू लागला. म्हणजे कसं वाटतं? हो, या बंगल्यामध्ये चित्रविचित्र आवाज येतात. त्या किचनमधनं भांडे पडल्याचाही आवाज येतो. खरंच साहेब, इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे. दिलीप हसू लागला. तो म्हणाला, तुला बंगल्यावर नाईट ड्युटी करायची नाही असं सरळ सरळ सांगतो. ठीक आहे, तुझा पगार कमी करणार नाही मी. तो माणूस म्हणाला, साहेब मी मस्करी करत नाही हो. तुम्ही हवं तर मला पगार देऊ नका अर्ध्या दिवसाचा. पण पण बिन काही नाही, असं काही नसतं. ठीक आहे, तुला नसेल यायचं आतमध्ये तर ठीक आहे, मी फक्त चेक करतो. बंगला स्वच्छ असेल तर तू घरी जा. त्यावर तो नाईलाजाने मान हलवत हो म्हणाला. दिलीपने बंगल्याचे दार उघडले आणि तो आत गेला. त्याने पाहिलं की बंगला अगदीच नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला होता. तसा तो त्या केअरटेकरला म्हणाला, तुम्ही घरी जा. काही अडलं किंवा काही लागलं तर तुम्हाला कॉल करेन. तसा तो ठीक आहे म्हणाला. पण जाता जाता दिलीपकडे मागे वळून पाहत तो म्हणाला, साहेब थोडी काळजी घ्या. दिलीपने त्याच्याकडे पाहून एक स्मितहास्य केले. तो माणूस निघून गेला. आता त्या घरामध्ये निलिमा आणि दिलीप दोघेच होते. निलिमा अगदीच रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन दिलीपला म्हणाली, मग साहेब आता काय प्लॅन? दिलीप म्हणाला, प्लॅन काय असणार? तू, मी आणि आपला यार. निलिमा म्हणाली, म्हणजे? म्हणजे काय अगं, स्कॉचची बाटली घेऊन आलो येताना. निलिमा म्हणाली, क्या बात आहे, हे कधी घेतलंस? अगं तू यायच्या आधीच आणून ठेवली होती. त्यावर निलिमाने खुश होऊन दिलीपला मिठीत घेतलं. थोड्याच वेळात दोघे फ्रेश होऊन हॉलमध्ये आले आणि त्यांनी आपला दारूचा आणि सिगारेटचा कार्यक्रम सुरू केला. टी व्हीवर कुठलं तरी अवॉर्ड फंक्शन सुरू होतं. ते बघतच दोघे एक एक पेग रिचवू लागले आणि त्यांची संध्याकाळ अगदीच मस्त गेली. आता रात्रीचे 9 वाजले होते. तसे निलिमाने दिलीपला विचारले, मग आता खायला काय करायचं? दिलीप म्हणाला, अगं मी ऑर्डर केलं आहे ऑनलाईन, काही वेळात येईलच बघ. तेवढ्यात डोरबेल वाजली. दारूच्या नशेत जोकांडे घेत घेत दिलीप दरवाजापर्यंत कसा तरी पोहोचला. दार उघडले तर समोर डिलिव्हरी बॉय होता. त्याच्याकडनं पार्सल घेऊन दिलीपने दार बंद केले. तो आत आला तसे दोघांनी जेवणावर ताव मारायला सुरू केला. पोटभर जेवण झाल्यानंतर निलिमा म्हणाली, बरं केलंस, खरं तर माझाही स्वयंपाक करायचा अजिबात मूड नव्हता. दिलीप म्हणाला, अगं विकेंड साजरा करायला आलोय ना, मग कामं कशाला करायची? कामापासून पळूनच तर आलो इकडे. तसे दोघे हसू लागले. निलिमा म्हणाली, ठीक आहे चल, मी आता एवढे थोडेफार भांडे घासून घेते आणि बेडरूममध्ये येते. तसा दिलीप ठीक आहे म्हणाला. त्याने टी व्ही बंद केला आणि तो बेडरूममध्ये निघून गेला. निलिमा किचनमध्ये गेली आणि ती भांडे घासू लागली. भांडे घासत असताना सिंकजवळ उभी राहून ती काचेकडे पाहू लागली. तिने काचेतनं बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला लक्षात आले की काचेवर काहीतरी आहे. तिने निरखून पाहिलं तेव्हा एक मानव सदृश्य आकृती तिला काचेतून तिच्याकडेच पाहताना दिसली. तो एका बाईचा चेहरा होता हे तिने स्पष्ट पाहिले. ती मोठ्याने किंकाळली आणि तिने दिलीपला आवाज दिला. दिलीपही दारूच्या नशेत झुलत झुलत तिथपर्यंत कसा तरी पोहोचला. तो म्हणाला, काय झालं निलिमा? तशी ती म्हणाली, इथे कोणीतरी होता आत्ता." दिलीप म्हणाला, "मी म्हणालो होतो तुला, तो शेवटचा पॅक तू नको प्यायला होतास." तशी निलिमा म्हणाली, "अरे मूर्खा, दारूमुळे नाही झालंय, इथे खरंच कोणीतरी होतं." दिलीप म्हणाला, "अगं ठीक आहे, भास झाला असेल तुला, सोड तू." दिलीपनेही त्या ठिकाणी पाहिलं तर त्याला काहीच दिसलं नाही. तो म्हणाला, "एक काम कर, हे भांडे वगैरे राहू दे, चल झोपूया आपण, असंही खूप झाली आपल्याला." तशी निलिमा घाबरत घाबरतच बेडरूममध्ये आली. ती दिलीपला सांगू लागली, "दिलीप, अरे खरंच खरंच तिथे कोणीतरी होतं." दिलीप म्हणाला, "ओके माय डिअर, ठीक आहे, होतं कोणीतरी तिथे, पण आता कोणी आहे का? आता फक्त मीच आहे, सो झोप आता." त्यावर निलिमाही ठीक आहे म्हणाली आणि दोघे झोपी गेले. साधारण काही वेळानंतर दिलीपला किचनमधनं कसला तरी आवाज आला आणि त्याला तहानही लागली होती. तसा तो उठला आणि किचनच्या दिशेने चालू लागला. किचनमध्ये पोहोचून त्याने पाणी पिलं आणि तो परत वळणार तेवढ्यात त्याला असं जाणवलं की फ्रीज उघडंच आहे. तसं त्याने फ्रीज बंद केलं आणि तो पुन्हा बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. तेवढ्यात एक भांडं पडलं.
त्याचं मागे लक्ष गेलं तर सिंकवर ठेवलेल्या भांड्यापैकी एक भांडं पडलं होतं. त्याला वाटलं बहुधा निलिमाकडनं व्यवस्थित ठेवण्यात आलं नसावं, त्यामुळे पडलं असेल. तसं त्याने ते भांडं उचलून ठेवलं आणि तो पुढे जाऊ लागला. तसेच एकामागनं एक असे 2-3 भांडे पडले. आता मात्र तो भांबावून गेला. तो म्हणाला, आता हासाला काय प्रकार सुरू आहे. तसे त्याला किचनच्या खिडकीजवळ पुन्हा काहीतरी टॅप झाल्यासारखा आवाज आला. तो जवळ जाऊन पाहू लागला तर त्यालाही खिडकीत एक मानवसदृश्य आकृती दिसली. तो एका बाईचा चेहरा होता. त्याने स्पष्ट पाहिला आणि तोही ओरडला आणि बेडरूमच्या दिशेने धावला. तसे त्याने बेडरूमचे दार लावून घेतले. दारावर कोणीतरी मोठ्याने थापा मारू लागलं. त्याला माहीत झालं की निलिमा जे बोलत होती ते सत्य होतं. निलिमाही आता उठून बसली होती. ती म्हणाली, बघ मी तुला म्हटलं होतं इथे काहीतरी आहे. तसा दिलीप म्हणाला, म्हणजे तो केअरटेकर खरं बोलत होता. निलिमा म्हणाली, काय काय बोलत होता. तसा दिलीप सांगू लागला, अगं तोही हेच सांगत होता की घरामध्ये काहीतरी विचित्र आहे वगैरे. निलिमा म्हणाली, अरे तू आधी का नाही सांगितलंस मला हे सगळं. दिलीप म्हणाला, अरे यार मला वाटलं तू घाबरशील. ती म्हणाली, ते तर मी आताही घाबरत आहे आणि आता तर डोळ्याने पाहतोय आपण हे सगळं. इथे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे. तसा दिलीप म्हणाला, ह्याचा छडा लावावा लागेल, पण आता काय करायचं. तशी निलिमा म्हणाली, मारुती स्तोत्र तुझ्या मोबाईलवर लाव आणि शांतपणे पडून राहा. ती वाईट शक्ती आपल्या जवळ येणार नाही. जे काही असेल ते आपण सकाळी बघूया. तसा दिलीप ठीक आहे म्हणाला. काही वेळ दार ठोठावण्याचे आवाज येत राहिले, पण मारुती स्तोत्राचे पठण जसजसे मोबाईलवर जोरजोरात वाजू लागले तसा तो आवाज बंद झाला आणि नंतर एकदमच सर्वत्र शांतता पसरली. ते दोघे घाबरत कसे तरी झोपी गेले. सकाळची कोवळी किरणे डोळ्यावर पडताच ते दोघे आधी उठले आणि तेथून बाहेर पडले. त्या बंगल्याच्या जवळपास असणाऱ्या काही घरांमध्ये त्यांनी विचारपूस केल्यावर तिथले लोकही सांगू लागले की या घरामधनं नेहमीच असे विचित्र आवाज येत राहतात. इथे आम्हाला वाटायचं की कोणीतरी राहतंय, पण जेव्हा काल तुम्ही घराची कुलूप उघडली आणि तुम्ही आणि तो केअरटेकर तिथे उभे होते तेव्हा आम्हाला समजलं की या घरांमध्ये कोणीच राहत नाही. मग हा आवाज नेमका कुठून येतो हे आम्हालाही समजत नव्हतं. तसे त्या लोकांनी हेही सांगितले की इथे जवळच एक पुजारी राहतात. तुम्ही त्यांना बोलावून आणा आणि त्यांना विचारा, ते तुमची याबद्दल नक्की मदत करू शकतील. तसे दिलीप त्या सांगितलेल्या पत्त्यावर गेला आणि त्या पुजाऱ्यांना या सर्व घटना त्याने सांगितल्या. ते एकदा त्या घरी आले आणि त्यांनी घर व्यवस्थित निरखून पाहिलं. ते म्हणाले, तुम्ही ज्या घरात आता राहत आहात इथे आधी दफनभूमी होती. त्या दफनभूमीच्या वर हे घर बांधल्यामुळे त्या दफनभूमीमध्ये जे काही प्रेत होते त्या प्रेतांचे आत्मे इथे भटकत आहेत. हे सर्व ऐकून दिलीपच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याने निलिमाला या सर्व सत्यतेबद्दल काहीच सांगितलं नाही. तो आणि ते पुजारी त्याविषयी बोलत होते तेव्हा निलिमा बाजूला उभी राहून फक्त त्यांच्याकडे बघत होती. दिलीप म्हणाला, आता काय करायचं. त्यावर ते पुजारी म्हणाले, माझ्या ओळखीचे अजून काही पुजारी आहेत. ही पूजा माझ्या एकट्याच्याने होणार नाही. मला त्यांनाही बोलवावं लागेल. आम्ही सर्व मिळून एक दिवसात तुमचे ही सर्व पीडा टाळून टाकू. पण काय. पण तुम्हाला 2 दिवसांसाठी हे घर रिकामा करावं लागेल. पूजेच्या 1 दिवस आधी आम्हाला घरामध्ये सर्व ठिकाणी मंत्र वगैरे आणि गंगाजळ शिंपडावं लागेल आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा करावी लागेल. त्यावेळी आमच्या तिघांशिवाय घरात कोणीही नको आहे, कारण जर आम्ही त्या शक्तीला या घरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यापैकी कोणाच्याही शरीरात ती शिरकाव करू शकते. तसं दिलीप म्हणाला, हो माझे जवळपास सर्व पैसे गुंतवून मी हे घर घेतलं आहे, त्यामुळे तुम्हाला हवं ते करा, पण हे घर मोकळं करा. दिलीपला आश्वासन दिलं आणि दिलीप आणि निलिमा आपल्या घरी परत निघून गेले. दिलीपला कॉल आला आणि तो म्हणाला, तुम्ही आता तुमच्या घरात राहायला येऊ शकता. इथे कुठलीही वाईट शक्ती आता तुम्हाला त्रास देणार नाही. चे आभार मानले. जेव्हा ते त्यांना पैसे देऊ करू लागले तेव्हा ते पुजारी म्हणाले, सॉरी मी अशा कामांचे पैसे घेत नाही. हे माझं काम आहे. देवाने मला ही विशेष शक्ती दिली आहे. हिचा वापर मी लोकांच्या भल्यासाठी करतो. दिलीपने पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले आणि दिलीप आणि निलिमा पुन्हा त्या घरात राहू लागले.
त्या दिवसानंतर त्या दोघांनाही त्या घरापासून पुन्हा काहीही त्रास झाला नाही. आता ते घर पूर्णपणे सुरक्षित आहे. ते आता काही वेळा ते घर लोकांना रेंटवर सुद्धा देतात आणि लोकांकडनंही त्यांना त्या घराबद्दल कधी कुठली तक्रार आली नाही. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.